हे बघा, आज आपण वाटाणा भात बनवणार आहे. इतका खायला छान लागतो आणि एकदम मोकळा मोकळा सुटसुटीत दाना दाना एक साईडला होतोय सगळा. त्याच्यात बघा काय काय टाकले. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. बघा मस्त मोकळा सुट्टा सुट्टा झालेला आहे. नमस्कार मंडळी. तर इथं बघा मी थोडा लसूण घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या आहेत आणि अद्रकचा तुकडा आहे थोडासा आणि कोथिंबीर आहे. तर याला सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. इथं बघा मी एक कांदा चिरून घेतला आणि एक छोटं टमाटे आहे. इथं थोडासा तेजपत्ता आहे, काळी मिरी, लवंग आणि ही मोठी विलायची आहे आणि ही छोटी विलायची आणि 2 तुकडे दालचिनीचे आणि हे स्टार फूल आहे. तर बघा कढई तापायला ठेवली, त्याच्यात 2 चमचे तेल टाकून घेते. हे 2 चमचे तेल टाकले आणि 1 चमचा तूप टाकते. आता तेल चांगलं तापले, त्याच्यात थोडंसं अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं. जिरं चांगलं तडतडलं की याच्यात ते खडे मसाले जे आपण घेतले होते ते टाकून घेतले आणि थोडेसे 7-8 काजू आहेत, ते काजू टाकले आणि ह्याला भाजून घेऊ आधी. आता बघा काजूचा कलर थोडासा हलकासा चेंज झाला आहे. आता त्याच्यात थोडंसं हिंग टाकलं आहे आणि या चिरलेला एक कांदा टाकून देऊ. जरा थोडंसं भाजून घेऊ कांद्याला आपण. बारीकच गॅस आहे, गॅस काही मोठा केलेला नाही. आता बघा कांदा चांगला मऊ झाला आहे. आता त्याच्यात एक टमाटा आहे छोटं, ते टाकून दिलं. आता बघा हे वाटण जाडसर काढून घेतलं होतं, ते वाटण याच्यात टाकून देऊ. त्याला 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे अद्रक लसूण ते चांगलं भाजलं आपलं. चांगलं बघा मिनिटभर होऊन गेला, छान मस्त परतून झालं हे. ह्याच्यात आता 1 चमचा धन्याची पावडर टाकली आणि हा फ्रेश वाटाणा आहे, निवडून घेतला आहे मस्त. आता हा वाटाणा 1 वाटी घेतला आहे, हा टाकून देऊ त्याच्यात. हा 1 बटाटा आहे बघा, मीडियम साईजचा बटाटा आहे, तो बटाटा टाकून घेतला. थोडीशी हळद टाकून घेते. हळद थोडीच टाकली, जास्त नाही टाकली. आता ह्याला 1 मिनिटभर चांगलं परतून घेऊ आपण. आता गॅसची पॉवर वाढवली थोडीशी आणि हा तांदूळ आहे, हा तांदूळ मी भिजत ठेवला होता, 20 मिनटं झाले त्याला. हा बिर्याणीचा तांदूळ आहे दावतचा, तो टाकून घेऊ आता. हा 1 ग्लास तांदूळ आहे. आता बघा याला हलक्या हलक्या हातानेच फिरवायचं, नाही तर मग हा तांदूळ तुटू शकतो. आता याच्यात गरम मसाला टाकणार आहे, 1 चमचा गरम मसाला टाकला. आता 1 ग्लास तांदूळ घेतलेले आहे, त्याच ग्लासाने आपण 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे. तर इथं बघा हा 1 ग्लास भरून घेतला आहे पाण्याचा, हा टाकून घेते आणि अजून अर्धा ग्लास. हा बघा अर्धा ग्लास टाकला आहे. आता गॅस मोठा केला आहे, ह्याला 1 उकळी येऊ द्यायची. याला बघा आता चांगली उकळी आली, चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकू. याला एकदा मिक्स करून झाकून ठेवून देऊ. आता उकळी आली की गॅस बारीक करायचा. आता याला उकळी आलेली आहे, आता मी गॅस बारीक करते. अरे यार, तर बघा आता चेक करू आपण झाला का. हे बघा मस्त जेवढं पाणी टाकलं होतं 1.5 ग्लास तेवढ्याचं छान झालं आहे. आता याला गॅस बंद करून त्याला 5 मिनटं झाकून ठेवते. तर बघा आता झाकण काढून घेतलं आहे, साईडला ठेवून देऊ झाकण. हे बघा एकदम असा मोकळा मोकळा झाला आहे मस्त. पाणी आपण कमीच टाकलं होतं. त्याला खाली वर करून घेते.
पाणी कधी पण थोडं 1 ग्लास तांदूळ घेतले, जास्त जरी केला तर ते माप लक्षात ठेवायचं. आता माझ्याकडे लिंबू नव्हतं म्हणून मी लिंबू टाकलं नाही, पण याच्यात लिंबू जर असलं तर अजून छान टेस्ट येते बघा. तर कशी वाटली ही माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.